मनापासून अभिनंदन। बरं सांगायचं तर आज पाऊस होता, पहिला दिवस होता। आमच्याही मनात शंका होती की गरबा होतो की नाही, पण मला वाटतं आज गरबा नाही तर पाऊस आणि तुमची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये संपूर्ण ठाणेकर जिंकलेला आहे। कुछ भी हो सकता है लेकिन ठाणा में संकल्प का गरबा कभी नहीं रुक सकता। हे आज तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेलं आहे। एकदा जरा स्वतःसाठी जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजे। वी प्राऊड ऑफ यू गाईज। तुम्ही सर्वांनी आजचा दिवस यादगार बनवलेला आहे। पावसाने जरी आज या कार्यक्रमाच्या मध्ये घोडता काढण्याचा प्रयत्न केला, आडवा येण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही थांबला नाही, तुमचे पाय थांबले नाही, तुमचा श्वास थांबला नाही, तुम्ही ठेका धरला आणि आज खऱ्या अर्थानं हे गरबा नृत्य जिंकलेलं आहे। हा संकल्पने केलेल्या आयोजनाचा विजय आहे, हा पाठक साहेबांनी केलेल्या आयोजनाचा विजय। जर एकदा जोरदार टाळ्या पाठक साहेबांसाठी आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे। ठाणेकरांसाठी सर्व काही अशी मनामध्ये विचारधारा ठेवून सातत्याने ठाणेकरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारे आपल्याला अडचण होणार नाही, म्हणजे आपल्या पाऊसाचा त्याचे चित्र वाढवण्याची काळजी घेऊन या संपूर्ण लाईव्ह बँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा सोबत हा कार्यक्रम साकारणार आहे असे आपले सगळ्यांचे लाडके पाठक साहेब या ठिकाणी बक्षिसांची सुद्धा लयलूट करतात आणि या बक्षिसांच्या लयलुटीमध्ये आपल्या या संकल्पनेच्या दांडियाची आणि दैवतेची जगभरामध्ये चर्चा आहे। आज 30हून अधिक चॅनल महाराष्ट्रभरामध्ये आपलं लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत। तुम्ही अनेकांच्या छोट्या स्क्रीनवरून घराघरामध्ये आज पोहोचला आहात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांसाठी गाणी सादर करायला अनेक मान्यवर उपस्थित राहिले, पुजारी आणि सेलिब्रिटीज फक्त स्टेजवर जाण्याला तुमच्या सोबत सुद्धा दांडिया खेळण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि आता बक्षिस आजच्या दिवसाची या ठिकाणी दिली जातील। पण ती बक्षिस देण्यापूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या कार्यक्रमासाठी आज जो सेलिब्रिटी आहेत म्हणून ते उपस्थित आहे आदिश तेलंग, त्याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। मी रवींद्र पाठक साहेब, सन्माननीय आमदार साहेब यांना विनंती करेन की आपण आदिश या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने स्वागत करावे। मॉनिटर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व गरबा श्रोत्यांना बक्षिसं मिळणार आहेत। वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आहेत, लहानांसाठी आहे, मोठ्यांसाठी आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, अट्रॅक्टिव्ह फेस साठी आहे, उत्कृष्ट नर्तकासाठी आहे आणि ही सर्व पारितोषिकं यानंतर मी घोषित करणार आहे। तर ज्यांची नावं इथे घोषित करणार आहेत त्या सर्वांनी मंचावरती येऊन ती पारितोषिकं स्वीकारायची विनंती आहे। खास करून सर्वात सुरुवातीला ज्या देवी समोर दोन ग्रुप या गरब्याच्या माध्यमातून जागर करत आहेत त्या दोन्ही ग्रुपना यानंतर त्या दोन्ही ग्रुपना मी सन्मानपूर्वक निमंत्रित करतो आहे। जे दोन ग्रुप देवीच्या समोर अगदी नाचत होते, ठीक आहे, हरकत नाही। तर आजच्या कार्यक्रमातली उत्तेजनार्थ पारितोषिकं ही खूप सुंदर सुंदर पारितोषिकं आहेत आणि आज आपण आलात, आपण रोज या 9 दिवस इथे दांडिया होणार आहे आणि शेवटच्या दिवशी लाखो रुपयाची पारितोषिकं वाटली जाणार आहेत। खास करून गरब्याच्या ग्रुपसाठी ती पारितोषिकं असतील, पण काही सोलो परफॉर्मर सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जातील आणि रोज काही सोलो आणि काही ग्रुप परफॉर्मन्स सन्मानित केल्या जातील। तर त्यामध्ये आजच्या कार्यक्रमात ज्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आहे मी मंचावरती स्वागत करतो आहे साक्षी गोस्वामीचं। साक्षी गोस्वामी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साक्षी गोस्वामी। साक्षी गोस्वामी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया साक्षीचं। आपल्या साक्षीने आज दांडिया झाला असला तरी आजचं उत्तेजनार्थ पारितोषिक हे साक्षी गोस्वामी यांना मिळत आहे। पुढचे उत्तेजनार्थ पारितोषिक विजेताचे मानकरी
मनस्वी भानुशाली मंचावर दाखल व्हा. आपलं या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन स्वागत केलं जात आहे. ज्येष्ठ नागरिक एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये इथे येऊन आपल्या सर्वांसोबत अगदी कांद्याला कांदा मिळून नाचतात, तर त्यांचंही प्रोत्साहन पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप छान वाटतोय. सीनियर सिटीजन शारदा सप्पा. ये प्राइज मिलना कोई छोटी बात नहीं है, बहुत मेहनत लगती है एंड आई एम वेरी प्राउड कि हमें प्राइज मिला. थैंक यू. शारदा सप्पा सर्वांनी करूया. मेरे को प्राइज मिलने की बहुत खुशी हो रही है. ये प्राइज बहुत मेहनत करने के बाद मिला है. यानंतर बेस्ट चाइल्ड, छोटी मुलं जी आहेत, लहान मुलं, त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. तर लहान मुलं, मुलगे म्हणजे खास करून मेल, गर्व गणात्रा, जोरदार टाळी स्वागत करूया. गर्व गणात्रा यांचं. गर्व गणात्रा. संकल्प प्रतिष्ठान हे ठाण्याचा गर्व आहे. हे पारितोषिक गर्व गणात्रा यांना मिळते. जोरदार टाळ्या गौरव गणात्रा यांच्यासाठी. आणि फिमेल मध्ये आहे यशस्वी भानुशाली. यशस्वी भानुशाली. यशस्वी भानुशाली. यानंतर फेस ऑफ द डे. आजच्या अशा चेहऱ्यांना मी मंचावरती बोलवणार आहे ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आमच्या परीक्षकांचं लक्ष जास्त आकर्षित केलं. मेल मध्ये आहेत युवराज घुमावा. यशस्वी भानुशाली. यशस्वी भानुशाली. मेल फेस ऑफ द डे युवराज घुमावा. युवराज कुमावत आपले ज्येष्ठ नागरिक शारदा सप्पा यांना इथे सन्मान. मुझे बहुत ही खुशी हो रही है. मुझे प्राइज मिली, वो भी फर्स्ट में. और ट्राई करूंगी युवराज कुमावत. और करूंगी और मैं अपना ज्यादा इम्प्रूव करूंगी फेस ऑफ और द डे. सबसे आगे फेस ऑफ द डे निकलूंगी. युवराज कुमावत. आणि फिमेल मध्ये आहेत अनिशा येरुणकर. अनिशा येरुणकर. फेस ऑफ द डे. कसा आनंद होतो प्राइज मिळालेला आहे, कौतुक करण्यात. मला खूप आनंद होतोय. माझा पाय दुखतोय तरी मी आल्यापासून नाचत होते. मला यातच समाधान आहे. आणि वहिनींमुळे आम्हाला हा चान्स मिळतो सगळ्या गोष्टी. यानंतर बेस्ट डान्सर्स जे आहेत त्यांची मी नावं अनाऊन्स करणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नंबर नाहीये. फर्स्ट, सेकंड, थर्ड जे आहेत ते सर्व एकत्रच आहेत, पण वेगवेगळी व्यक्ती आहेत ज्या जबरदस्त आजच्या डान्सिंग परफॉर्मन्स होते. त्यामुळे मेल कॅटेगरीमध्ये जी पहिली 3 नावं आहेत ती नावं अनाऊन्स करतोय. मयुरेश कुटेकर, निखिल राजपूत आणि चिराग तेलंग. तिघांनी स्टेजवर या. मयुरेश कुटेकर, निखिल राजपूत आणि चिराग तेलंग. मुझे प्राइज मिला है, जिस तरह खुशी हो रही है, क्या बताओ. बहुत अच्छा लग रहा है. फर्स्ट टाइम हम लोग आए इधर पार्टिसिपेट किया है और फर्स्ट टाइम में प्राइज मिल गया, वो भी सोलो. अच्छा लग रहा है बहुत. चिराग तेलंग बेस्ट डान्सर. तिघांनी स्टेजवर या. थैंक यू. मयुरेश कुटेकर. मयुरेश कुटेकर. निखिल राजपूत. मयुरेश कुटेकर आणि चिराग तेलंग. फीमेल कॅटेगरी प्राइज मिला आपल्या है, महिला वर्गाचं नाव अजून खूपच हॅपी आहे. ऑफकोर्स येस, माझं मी डान्स केला वेळेस गॉट द प्राइज. आय एम व्हेरी हॅपी. बेस्ट डान्सर्स ऑफ द डे हे परीक्षकांनी निवडलेले चेहरे आहेत. परीक्षकांनी निवडलेले नृत्य कलाकार आहेत जे आहेत गौरी कसा आनंद होतो. गोस्वामी.
खूप जास्त आनंद होत आहे आता. ऍक्च्युली पावसात भिजत भिजत आम्ही डान्स करत होतो आणि सरप्राइझिंगली भेटले. श्रुती जागा आणि दक्षा गोहिल या 3 नावांचा इथे पुकारा केलेला आहे. जॉली गोस्वामी, श्रुती जागा आणि दक्षा गोहिल बेस्ट डान्सर्स ऑफ दिस इवनिंग. प्राइज मिला है, किस तरह खुशी हो रही है, क्या बताओ? बहुत ज्यादा खुशी हो रही है मुझे. आपको लगा था प्राइज मिलेगा? नहीं, मुझे बिल्कुल नहीं लगा था प्राइज मिलेगा करके, बट मिला मुझे. थैंक यू. आणि यानंतर ज्या 2 ग्रुप्सनी प्राइज मिला, किस तरह खुशी हो रही है? सेमीचा लाभ केला. हेलो, नमस्ते. मेरा नाम श्रुति है. इतनी बारिश में भी हम लोग ने डांस किया तो अच्छा लगा. मुझे तो लगा आज गरबा खेलने नहीं मिलेगा. जय भवानी ग्रुप सीनियर गरबा आहे. खेलने में मजा आया और बारिश में भीगने के लिए भी मजा आया और अच्छा देवीच्या लगा. पटांगणात देवी समोर भर पावसात हे 2 ग्रुप नाचत होते. त्यांना मी निमंत्रित करतो आहे गुरव ग्रुप आणि जय भवानी ग्रुप. गुरव ग्रुप आणि जय भवानी ग्रुप आपण उपस्थित राहायचं स्टेजवर. आणि यानंतर 3 ग्रुप मी निवडणार आहे. 3 ग्रुप या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहेत. याचा पुकारा 3रा, 2रा आणि 1ल्या क्रमांकाचा असेल. तर लक्षात ठेवा हे 3 ग्रुप थोड्याच वेळात आपल्याला मंचावरती पाहायला मिळतील. कोण आहेत आजचे विजेते? हॅथवे केबल, युट्यूब संकल्प, मस्त मराठी आणि अनेक वृत्तपत्र तसेच लाईव्ह चॅनल्सवरती आपल्याला आजचा बक्षीस समारंभ हा पाहायला मिळतोय. आपल्या कुटुंबियातील लोकांनाही आपण हा कार्यक्रम आपापल्या घरी पाहायला सांगू शकता. शेवटच्या दिवशी रोज येणाऱ्या ग्रुपपैकी जो पहिला ग्रुप निवडला जाईल त्याला 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या ग्रुपला 50,000, तिसऱ्या ग्रुपला 25,000, चौथ्या ग्रुपला 15,000, 5व्या ग्रुपला 10,000 आणि उत्कृष्ट उत्तेजनार्थ ग्रुपना प्रत्येकी 5,000 असे 10 ग्रुप्सना पारितोषिक शेवटच्या दिवशी दिलं जाईल. तुम्ही रोज दांडिया खेळायला यायला विसरू नका. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमात रोज आपण साक्षीदार होण्यासाठी, या कार्यक्रमाची श्रुती आनंद घेण्यासाठी इथे यायचं आहे. अजूनही 3 पारितोषिकं बाकी आहेत. 3 ग्रुप त्यानंतर मी अनाउन्स करणार आहे. कॉन्सोलेशन म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा आनंद होतोय. सागर खूप आनंद होतो. डान्स ग्रुप सगळ्यात आनंद होतोय. सागर आम्ही डान्स नाचलो ग्रुप. म्हणून आम्हाला आनंद जास्त भेटला. सागर अँड डान्स ग्रुप आजच्या कॉन्सोलेशन प्राइजचे विजेते. अजून 2 ग्रुप्स आहेत तेव्हा घाई करू नका जाण्याची. कदाचित तुमचं नाव, तुमच्या ग्रुपचं नाव या कार्यक्रमामध्ये पुकारलं जाईल आणि तुम्ही घरी गेला असाल तर कृपया जाऊ नका. आपण मानकरी असतात तर इथे हजर असणे तितकंच महत्वाचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. 3rd प्राइज कॉन्सोलेशन प्राइज जे मिळालेलं आहे सागर अँड ग्रुप. दोघं उभे राहा, दोघं तिकडे बाकी खाली बसा. सागर अँड ग्रुप. दुसऱ्या पारितोषिकाचे विजेते मी घोषित करतोय. तयार राहा, कदाचित तुमचा ग्रुप असेल. दुसऱ्या पारितोषिकाचे विजेते आहेत भानुशाली ग्रुप. दुसऱ्या पारितोषिकाचे विजेते या मंचावरती जयश्रीताई पाठक उपस्थित आहेत. त्यानंतर या ठिकाणी माननीय नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत.
उभे राहू द्या. सागर आहे. तुमच्या ग्रुपला प्राइज मिळाले की सांगा. खूप छान वाटत आहे. आणि आम्ही हर वर्षी घेतो. हर वर्षी तरी प्राइज असतात ग्रुपमध्ये. कधी बेस्ट कोणाला सिंगल भेटतो, कधी ग्रुपला भेटतो, पण हर वर्षी आम्ही पहिल्या दिवसापासून चालू असतो. 1 लाख रुपये मिळणार आहे. आणि प्रथम रोज तर येतोच आम्ही, पण ते तर शेवटी सगळ्या ग्रुपवरती आहे. सगळेच आपला बेस्ट द्यायला आहेत आणि आम्ही पण आमचं देऊ. धन्यवाद. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. आम्ही पण आमचं बेस्ट देत राहू. पहिल्या पारितोषिकाचे मानकरी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निमंत्रित करूया अल्टिमेट डान्स. आगे चलो आगे. 2 जन ही रुको. 2 जन रुको. 2 जन इधर. विजेत्यांचं अभिनंदन. किस तरह खुशी हो रही है आपको सेकंड प्राइज मिला है? बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा. हम लोग इधर हर साल आते हैं, इसलिए बहुत अच्छा लग रहा है. पहले दिन ही सेकंड प्राइज, कमाल की बात है. मतलब प्राउड फीलिंग है. ठाणे जिल्ह्यातील संस्कृती जतनाचा नेहमीच पाया टाकला गेला. त्यामुळे महाराष्ट्र ही ओळख आहे किंवा महाराष्ट्रात संकल्प प्रतिष्ठान हे ओळखलं जातं ते मान्यवर आमदार श्री प्रवीणजी पाठक साहेब यांच्या माध्यमातून रवींद्रजी पाठक साहेब यांच्या उत्कृष्ट संकल्पनेतून आपल्या सर्वांसाठी एक जबरदस्त असं आयोजन केलं जातं आणि रवींद्रजी पाठक साहेब आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहे. उद्याही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तेव्हा आपण रोज पुढचे 10 दिवस सातत्यानं या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा बहुत ज्यादा खुशी हो रही है. हम लोग ने फर्स्ट टाइम पार्टिसिपेट किया था और हम लोग विनर हुए फर्स्ट दिन में. बहुत ज्यादा खुशी हो रही है. नक्कीच आपण विजेत्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि आपण बघू शकतो. आणि याचसोबत आपण या कार्यक्रमाची इथे सांगता करत आहोत. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार. उद्या पुन्हा एकदा भेट होईल. नवरात्रीचे 9 रंग, नवरात्राचे 9 दिवस आणि अखंड पेटणाऱ्या ज्योती समवेत देवीच्या जागराला या, आपल्या देवीच्या या दांडियाला या, संकल्पच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या. धन्यवाद. थँक्यू सो मच. आभारी आहे आपला. शुभरात्री. आणि आमचा मित्र आणि नामांकित निवेदक कोणी दाभोळकर याच्यासाठी आपण पाहत आहोत संकल्प प्रतिष्ठानचा हा नवरात्र उत्सव, दांडिया उत्सव. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तजन आले होते. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दांडिया खेळण्यात आला. साहेब भर पाऊस सुरू होता तरी दांडिया म्हणलं भरपूर असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. मला वाटतं दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिवसाची हे दांडिया रसिक वाट बघत असतात. पण आज मला वाटतं 4-5 दिवसापासून पाऊस आहे, पण आज पण पाऊस असल्यामुळे पावसामध्ये लोकांनी खेळल्यामुळे मला वाटतं आनंद झाला आम्हाला की आम्ही जे काय करतो त्याची चीज आहे आणि प्रेक्षक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि दांडिया रसिक पण चांगला प्रतिसाद देत आहेत. म्हणून त्यांचं मला मनापासून मी अभिनंदन करतो. तर कौतुक करण्यात आलेलं आहे. सगळ्यांचं पारितोषिक देण्यात आलं, त्यांना एक उत्साह दिला. बघा, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पारितोषिक आणि केव्हा त्यांचा सन्मान करतो की ह्या संकल्पाला ते भेट देतात. दिवसभर ते कामधंदा करून खेळण्यासाठी येतात
आणि ड्रेसिंग करून येतात सगळ्या गोष्टीचं आणि त्याचं एक त्यांना म्हणून आमच्या मंडळातर्फे बक्षीस सन्मान केला जातो. बक्षीस दिलं तरी किती दिलं कमतीच आहे, पण त्या माध्यमातून सन्मान केला जातो आणि त्यांना या स्टेजवरती आम्ही बोलवतो आणि त्यांचा मान सन्मान करतो. त्याच्यातच त्यांची खुशी आहे आणि असंच प्रेम त्यांचं पण आमच्यावरती असतं आणि ते ह्या दिवसाची वाट बघत असतात. आणि मला वाटतं 20 वर्ष आम्ही या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संकल्प चौकमध्ये एवढा मोठा दांडिया रास आपण करत असतो आणि त्याला आमच्या ठाण्याच्या सर्व दांडिया रसिक त्याला प्रतिसाद देत असतात. आणि खास करून तुम्हाला सांगतो की 20 वर्ष जरी करत असलो फ्री ऑफ कॉस्ट दांडिया आहे आणि सर्व लोकांसाठी आम्ही उपलब्ध करून तिथे कोणी येऊन गरीबाचा गरीब खेळ इथे दांड्यामध्ये खेळू शकतो.